आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथे आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे। पुणे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, पुणे संस्कृतीचं माहेरघर म्हटलं जातं, पण पुण्यामधल्या कायदा सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडालेला आहे। अगदी आजची ताजी बातमी आहे, विश्रांतवाडीमध्ये एका बिल्डरने एका शेतकऱ्यावरच रिव्हॉल्वर काढला। भर दिवसा कोयता गँगचा हैदोस चालू आहे आणि पब बारच्या तर संस्कृतीने इथे सगळ्या तरुणाईंना एक विळखा टाकलेला आहे। आम्ही माहिती अधिकार मार्फत काही माहिती मागवली होती की पुण्यामध्ये अधिकृत बार किती आहेत। पुण्यामध्ये सध्या 100च्या वर पब बार दिसतात, मात्र अधिकृत बार किती आहेत तर ते फक्त आणि फक्त 23 अधिकृत बार आहेत। या 23 अधिकृत बारची जरा यादी मी वाचून दाखवते आपल्याला। हाय स्पिरिट कॅफे, घोरपडी पेठ पुणे, परवानाधारक खोदा रुस्तुम इराणी, पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग प्राइवेट लिमिटेड, मेरियट सूट, अतुल चोराडिया, सागर चोराडिया परवानाधारक, ICC रियालिटी इंडिया प्राइवेट लिमिटेड, JW मैरेट, शिवाजी नगर, क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्राइवेट लिमिटेड कंपनी। आवाज बाकीच्यांना जाणार नाही, ती अडचण आहे माझी। क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्राइवेट लिमिटेड, हॉस्टेल द वेस्टर्न, अनेक्स मुंडवा रोड घोरपडी, परवानाधारक जुझैर सोयब लतीफ, ग्रॅव्हिटी लाइफस्टाइल रेस्टॉरंट, ABC रोड कोरेगाव पार्क पुणे, परवानाधारक गांधाली कुलकर्णी, ग्रॅड्युएटर हॉटेल प्राइवेट लिमिटेड कंपनी अंतर्गत हॉटेल ABC रोड मुंडवा पुणे, परवानाधारक कुणाल म्हस्के, हॉटेल मायरा हॉस्पिटॅलिटी LLP, परवानाधारक हेरंब शेळके, हॉटेल इव्हेंटिस्टिक हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस LLP, ABC रोड रागा लॉन्स जवळ, परवानाधारक श्री राहुल नवले, हॉटेल वॉटर बार किचन कॉम्प्लेक्स मुंडवा, परवानाधारक अमोल शिनलकर, हॉटेल 1 BHK सुपर बार इमिरस बिल्डिंग डीमार्ट जवळ बानेर, परवानाधारक हेरंब शेळके, हॉटेल दख्खन हॉस्पिटॅलिटी आंबेगाव नरे रोड, परवानाधारक गुरुदत्त लामतुरे, हॉटेल इपिक्युरिन फूड्स कल्याणी नगर येरवडा, परवानाधारक संदीप सहस्त्रबुद्धे, हॉटेल 7 सेज हॉस्पिटॅलिटी संगमवाडी, परवानाधारक सिद्धांत धुवाळी, हॉटेल हॉस्पिटॅलिटी हॉटेल कोरा मार्वल अलिना कोरेगाव पार्क पुणे, परवानाधारक आमेल तलरेजा, हॉटेल ट्रिलियम सिक्युरिटी हॉटेल कोजी ABC मुंडवा रोड, परवानाधारक नमन भुतडा, हॉटेल ट्रेस कॉमर्स राजबहादूर मिल रोड संगमवाडी पुणे, परवानाधारक गिरीश कचोलिया, हॉटेल एक्स्ट्रावेगेंजा हॉस्पिटॅलिटी युनिट मिल रोड संगमवाडी पुणे, परवानाधारक अनुज अगरवाल, हॉटेल जोकर हॉस्पिटॅलिटी बालेवाडी हाय स्ट्रीट समोर बानेर रोड, परवानाधारक सिद्धार्थ काळोखे, हॉटेल इस्क फिजम हॉस्पिटॅलिटी LLP सर्वे नंबर 16-1 रेस्टॉरंट, मेझानाइन फ्लोर मुळीक पॅलेस नंबर 2 कल्याणी नगर, परवानाधारक अरविंद यादव, हॉटेल शेरेटॉन ग्रँड पुणे राजबहादूर मिल रोड पुणे, परवानाधारक करण अगरवाल, हॉटेल एक्का IV हॉस्पिटॅलिटी LLP आयरिस सोसायटी बालेवाडी हाय स्ट्रीट समोर बालेवाडी, परवानाधारक स्वप्नील अशोक पाटील, एलिफंट अँड कंपनी बिलेनियर ब्रदर्स साई हेरिटेज तळमजला बानेर रोड पुणे, परवानाधारक अनुज सोळंकी आणि मेसर्स कोस्टल कल्चर राम इंडो पार्क बानेर पुणे, परवानाधारक अमित शिंदे, पंकज दत्तात्रय बिरादार। हे 23 पब बार आहेत की ज्यांना परवाना आहे। हे 23 असे ठिकाणं आहेत की जी अधिकृत आहेत, परंतु पुण्यामध्ये 100 पेक्षा अधिक पब बार दिसतात। जर 23च लोकांना परवाना आहे
तर बाकीचे जे पब बार चालतात ते कुणाच्या आशीर्वादाने चालतात? शंभूराज देसाई जेव्हा म्हणतात की आम्ही तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, मला माध्यमांच्या समोर शंभूराज देसाईंना सांगितलं पाहिजे की जर ड्रग्जच्या विरोधात बोलणे म्हणजे तुमच्याकडून दावा ठोकण्याची धमकी असेल तर शंभूराज देसाई तुमच्या धमकीला मी अजिबात भीक घालत नाही. तुमच्या धमकीच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरायची तयारी ठेवू. तुम्ही ज्या पद्धतीने गलिच्छ कारभार करताय, जर पुण्यात, आणि ही यादी माझी नाही, ही यादी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन तथा माहिती अधिकारी पुणे आयुक्त कार्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आहे. ही माहिती जर माहिती अधिकार खाली मिळालेली माहिती आहे आणि 23च बार जर लीगल असतील तर शंभूराज देसाई तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांवर अब्रू नुकसानीचे दावे ठोकता? तुमच्या अब्रूची, तुमच्या डिपार्टमेंटच्या अब्रूची सगळी लक्तर वेशीवर टांगली गेली आहेत. तुमचं आणि एक्साइज अधीक्षक चरणसिंग राजपूतचं कोणतं आर्थिक साठलोट आहे? गेल्या 10 महिन्यापासून आम्ही ड्रग्जच्या विरोधात सातत्याने आवाज उठवतोय. गेल्या 10 महिन्यापासून आम्ही तुम्हाला मागत होतो राजीनामे. गेल्या 10 महिन्यापासून ससून मधला जो काही ड्रग्जचा व्यवहार झाला होता, ज्या ड्रग्जच्या व्यवहारामध्ये अजय तावरे हे नाव आलं होतं, या अजय तावरेच्या अटकेची मागणी आम्ही 10 महिन्यांपासून करत होतो. आता तुम्ही जी अटक केली आहे ती जुजबी कलम लावून, पण मूळ ड्रग्ज पेडलरशी संबंधित कारवाया यावर अजूनही त्यावर काहीच बोलणं झालेलं नाही. आम्ही येरवडा जेलच्या बाहेर अगदी कैद्यांनाच पाकिट पुरवतानाचा व्हिडिओ जारी केला. शंभूराज देसाई, तेव्हा तुम्ही म्हणालात की हा व्हिडिओ पुण्याचा नाही, पण पुणे सीपींनी मान्य केलं की या व्हॅनमध्ये दिसणारे 2 पोलीस अधिकारी हे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाशीच संबंधित होते आणि नंतर त्यांची सस्पेंड ऑर्डर निघाली. याचा अर्थ असा आहे की पुण्यातले ड्रग्जचे साठे, पुण्यातील अनाधिकृत पब बार, या सगळ्यांची माहिती ही पत्रकारांकडे असते, ती सामाजिक कार्यकर्त्यांकडे असते, ती आमच्यासारख्या लोकांकडे पण आहे. आणि जर ही सगळी माहिती आम्हीच तुम्हाला देत असू तर शंभूराज देसाई, मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता? मंत्री म्हणून तुमच्या भूमिका तुम्ही काय अदा करता? जर 23 पब फक्त अधिकृत आहेत तर चरणसिंग राजपूत यांच्या देखरेखीखाली हे अनाधिकृत पब बार कसे चालतात? 23 पेक्षा जास्त असणारे पब बार ज्या अर्थी ते चालू राहतात त्या अर्थी चरणसिंग राजपूत यांचा आर्थिक व्यवहार किती आहे हे एकदा तपासलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही पक्षाच्या वतीने इथे मागणी करतोय की चरणसिंग राजपूत या भ्रष्ट अधिकाऱ्याचं निलंबन करून याची चौकशी पहिल्यांदा सुरू झाली पाहिजे. आणि 23च्या व्यतिरिक्त जे अनाधिकृत बार आहेत ते अनाधिकृत बार तोडण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे. विशेष ज्या लीजर लिक्विड हॉटेलच्या वर तुम्ही कारवाई केली, यात शंभूराज देसाई ना तुमचा मोठेपणा आहे ना अधीक्षक चरणसिंग राजपूतची काही मर्दुमकी आहे. लीजर लिक्विडवर कारवाई करण्यासाठी एका महिला पत्रकाराने जेव्हा स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा तुम्ही कारवाई करताय. याचा अर्थ तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा मीडिया ड्रग्जचे साठे दाखवतं तेव्हा तुम्ही तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करता, तात्पुरते पब बार तोडण्याचे तुम्ही नाटक करता, पण मूळ प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो, ज्या मूळ प्रश्नाकडे अजूनही दुर्लक्षित होत आहे. कित्येक असे पब बार आहेत. एकीकडे तुम्ही सांगताय की 11च्या नंतर बार बंद होतात, पण आम्ही तुम्हाला सगळे बार अजूनही स्टिंग करून दाखवतोय की पहाटेपर्यंत बार कसे चालतात. इथे अल्पवयीन पोरं
पुणे हे जर शिक्षणाचं संस्कृतीचं माहेरघर असेल तर अल्पवयीन पोरं ड्रग सेवन करताना सापडतात, याला जबाबदार चरणसिंग राजपूत नावाच्या माणसाला धरलं पाहिजे। आणि पहिल्यांदा, कारण चरणसिंग राजपूत हे शंभूराज देसाईंचे वर्गमित्र आहेत का, बालमित्र आहेत का, एका गावातले आहेत का, आर्थिक साठलोटा आहे का, काय नेमका तुमचा प्रॉब्लेम आहे ते आम्हाला एकदा कळलं पाहिजे। आम्हाला पुण्याची ओळख ही सुसंस्कृत पुणे अशी हवी आहे, परंतु देसाईजी तुमचा अधिकारी चरणसिंग राजपूतमुळे या पुणे शहराची ओळख विकृत ड्रगच्या विळख्यात अडकलेलं शहर म्हणून होते, ज्यावर आम्हाला तीव्र आक्षेप आहे। आणि म्हणून अधिवेशन काळामध्ये आम्ही हे आंदोलन करत असताना आम्ही अधिवेशनातल्या आमच्या महाविकास आघाडीच्याही तमाम नेत्यांना ही विनंती केली की सभागृहाच्या आत तर प्रश्न उचलला जाईलच, पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन करत रस्त्यावरची लढाई लढेल। ज्या 23 बारची यादी इथं वाचून दाखवली त्याच्याशिवाय जर बार आता चालू राहिले तर त्याला जबाबदार चरणसिंग राजपूतला धरत आम्हाला स्वतःलाच कारवाईचा बडगा उचलावा लागेल, हे कृपया माध्यमांच्या समोर जाहीर असावं। आणि म्हणून विद्यापीठात गांजा सापडला याची तर लवकर FIRच झाली नव्हती। या विद्यापीठातल्या गांजा प्रकरणावर कुणी बोलायचं? विश्रांतवाडी विमाननगर परिसरातले पब आणि बार इथले PI, काय नाव त्यांचं, गोयलजी, खोबरे PI, हा खोबरे PI नावाचा माणूस पुण्यातलं हिट अँड रनचं प्रकरण चालू, ताजं प्रकरण पोर्शेकारचं, आणि तरी सुद्धा जेव्हा विमाननगर परिसरामध्ये एका टँकरच्या खाली 6 वर्षाचा चिमुरडा चिरडला गेला आणि खोबरे सांगतात, स्वतः तपास दडपून टाकतात आणि खोबरे म्हणतात की हा चिमुरडा सायकलवरून पडला, आणि खोबरे सांगतात की आरोपी कुठे आहे, तर ते म्हणतात की आरोपी थायलंडला आहे। स्वतः आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार विमाननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक PI खोबरे यांनी केला। LIBचे लोक जर हे रेकॉर्ड करत असतील तर कृपया तुमच्या माणसाची माहिती रेकॉर्ड करा, विचारा PI खोबरेला की काय घडलं विमाननगर मध्ये, ते का विमाननगर मधले इतके बार चालू आहे जे अनधिकृत आहेत। आणि म्हणून या सगळ्या ड्रग सरकारवर जे इतरांना फार शहाणपणा शिकवत होते, नीट पेपर फुटीचा मुद्दा तसाच ताजा आहे। नीट पेपर फुटीच्या संबंधाने आता जे काही कनेक्शन समोर येत आहेत त्यात NDAचाच आमदार पुढे येतोय। या सगळ्यांवर नीटची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जावी 2022चं, कारण या प्रश्नांकडे लक्षच नाहीये सरकारचं। 2022 ची पोलीस भरती तुम्ही 2024ला करता, तीही पोलीस भरती तुम्ही पावसाळ्यात करता। पोरांनी शारीरिक क्षमता चाचणी द्यायची की ग्राउंडवर पोहायचं, याचंही काय म्हणणं ते एकदा गृह खात्याने आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे। काय गृह खात्याला ही परीक्षा हिवाळ्यात घ्यायचं सुचलंच नाही। 2022चा GR 22 ची परीक्षा 24ला घेता, परिणाम पोलीस भरतीसाठीचं वय त्या पोरांचं निघून जातं, पोरं यजमार ठरतात। याला जबाबदार कोण? याला जबाबदार इथलं सरकार आहे, हे गृह खातं आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत। आणि म्हणून आमची देवेंद्रजींना ही विनंती असेल की खरंच जर तुम्हाला पोरांचं भलं करायचं असेल तर मग 2022ला GR का काढला? 2022चा पोलीस भरतीचा GR 2024ला चालत नसेल तर मग तुम्ही 22-23चा तो 22-23चा जो GR आहे, हा GR तुम्ही तात्काळ भरती का केली नाही? कारण तेव्हा तुम्हाला वाया सुरत गुवाहाटी तुमच्या सरकार एस्टॅब्लिशमेंटसाठी वेळ हवा होता। या सगळ्याच मुद्द्यांवर इथे जितेंद्र मोरे नावाचा जो पोलीस भरतीसाठी आंदोलन करणारा विद्यार्थी आणि त्याचे सगळे पोलीस भरतीची तयारी करणारे लोक तेही सगळे उपलब्ध आहेत। या सगळ्याच मुद्द्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे आंदोलन करत आहे। आणि
आमची विनंती असेल पुन्हा पुन्हा, आम्ही सरकारला सहकार्य करतोय, आम्ही कायदा पाळतोय, आम्ही कायद्याचं पालन करणारे आणि कायद्याचा आदर करणारे आहोत। याचा अर्थ आमच्या सहनशक्तीचा अंत पुणे पोलिसांनी बघू नये। आमची नम्र विनंती असेल पुणे पोलिसांना, कृपया आमच्या सहनशक्तीचा अंत आपण बघू नये। आणि या 23 बारच्या व्यतिरिक्त कदाचित पुणे पोलिसांनाच माहीत नसेल कोणते बार आहेत, तर आम्ही तुम्हाला बारची यादी द्यायला तयार आहोत की कोणते बार अधिकृत आहेत आणि कोणते बार अनधिकृत आहेत। या नामोल्लेखा व्यतिरिक्तचे सगळे बार अनधिकृत आहेत असं स्पष्टपणे पुणे पोलिसांनी सांगितलंय। पत्रकारांना याची एक कॉपी हवी असेल तर पत्रकारांनी ही कॉपी घ्यावी। मी तशी आपल्याला स्कॅन कॉपी तर पाठवायला तयारच असेल। सगळे मुद्दे शिवसेना उद्धव ठाकरे गट अधिवेशनात आजपासून कसं उचलणार आहे याचा मुख्यमंत्र्यांना जबाब विचारणार आहात? पुण्यातल्या फक्त पोर्शे कारचंच प्रकरण नाही, तर राज्यातल्या तरुणाईशी संबंधित असणारा प्रत्येक मुद्दा आमचे युवा सेना प्रमुख शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांनी मोठ्या ताकदीने मांडायला सुरुवात केली। अधिवेशन काळात सुद्धा पक्षाच्या वतीने यावर ठोस भूमिका घेतल्या जातील। अधिवेशन काळातही नेटची परीक्षा, नीट पेपर फुटीचा मुद्दा, पोलीस भरतीचा मुद्दा आणि या सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यामध्ये एकवटणारा विद्यार्थी, जिथे परीक्षा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं हब म्हणून पुण्याकडे बघितलं जातं, या पुण्याला ड्रगचा पडत असलेला विळखा, या सगळ्या मुद्द्यांवर सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर अशा दोनही पातळ्यांवरची लढाई पक्षाच्या वतीने अत्याधिक तीव्र करण्याचा प्रयत्न असेल। आता अजून हा कसला अजून पुरावे द्यायचे बरं? जर मी यादी देते की पुणे पोलीस आयुक्तांनी माहिती अधिकार खाली जेव्हा आम्ही माहिती मागितली तेव्हा फक्त 23 पब बार अधिकृत आहेत असं सांगितलं, पण पुण्यामध्ये 100च्या वर बार कसे काय चालतात? मग हा पुरावा कोणता पुरावा आहे? तरीही शंभूराज देसाईंना जर असं वाटतंय की आबरू नुकसानीच्या दाव्याची धमकी दिल्यावर सुषमा अंधारेचा आवाज बंद करता येत असेल तर शंभूराजजी तुम्ही भ्रमात आहात। जागे व्हा शंभूराजजी, जागे व्हा। गेट वेल सून। जरा हे सगळी कागद बघा डोळे फाडून आणि तुमचा चहेता लाडका अधिकारी चरणसिंग राजपूत याने पुण्याचं काय वाटोळं करून ठेवलंय, पुण्याची काय नालस्ती करून ठेवली आहे आणि एक्साइज खात्याची आबरू कशी चव्हाट्यावर आणली आहे चरणसिंग राजपूतने, हे जरा एकदा तपासून बघा। आम्ही बोलायला तयार आहोत। नहीं, त्याची माहिती मी मागवतीये ना, कारण ये रिश्ता क्या कहलाता है मेरी समझ में ही नहीं आ रहा है की नेमकं काय चाललंय हे। की अरे चरणसिंग राजपूतचे जर एवढ्या तक्रारी आम्ही करतोय, गेल्या 10 महिन्यापासून ड्रगचे साठे पुण्यामध्ये सापडत आहेत, तिकडे विश्रांतवाडी आणि विमाननगरमध्ये अक्षरशः म्हणजे उडती विश्रांतवाडी आणि उडतं विमाननगर करून टाकलंय। सगळ्या धुरांड्या दिसतायत संध्याकाळच्या वेळेला आणि या सगळ्यांना जबाबदार म्हणून आम्ही अधिकाऱ्याला प्रश्न विचारतोय, तरी सुद्धा चरणसिंग राजपूतची निलंबन किंवा चौकशी सोडा, साधं राजपूतची बदली सुद्धा होत नाही। याचा अर्थ काय? हे साटलोट काय आहे? चरणसिंग राजपूतवर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? तो वरदहस्त एकदा कळला पाहिजे, कारण ससूनमध्ये ड्रग सापडतं, पेडलर, एजंट, डिस्ट्रीब्युटर हे कुठून येतात? सगळे पुण्यामध्ये ससून मधला तर गैरकारभार रोज उघडा पडतो। नीटच्या निमित्ताने अजून एक गैरकारभार उघडा पडलाय की दिव्यांगाचं प्रमाणपत्र ससूनने डुप्लिकेट दिलं। या सगळ्यांवर बोलणार कोण? ससून मधल्या एकूण राज्यातल्या ज्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल 6व्या मजल्यावर गेली होती, त्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या फाईलमध्ये 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि 16वा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता? अजय तावरेला कुणाची बर्दास्त ठेवण्यासाठी ठेवलं होतं? हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीयेत।
अजय तावरेवर जी कलमं लावली ती अत्यंत जुजबी कलमं लावलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणांची एकमेकांशी कड्या जोडलेल्या आहेत. ड्रग्सच्या मुद्द्यावर त्याचा विचार व्हावा. विरोधकांवर टीका करतात पण अधिवेशनात वेगळं बघायला मिळालं. विधान भवनात खरं तर चंद्रकांत पाटलांनी तुमच्या अनेक नेत्यांना कॅडबरी दिली आहे. उद्धव ठाकरे फडणवीसांनी लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात तर बांधू साहेब. राहिला प्रश्न त्यांच्या मनात कितीही आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना. त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावलेत पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय करायचं. काय काय ताई सुतावरून स्वर्ग अजिबात गाठू नका. वर्धापन दिनाच्या दिवशी सन्माननीय पक्षप्रमुखांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की ज्यांनी आमचा पक्ष फोडला, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब आणि मासाहेब मीनाताई यांच्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला अशा गलिच्छ लोकांच्या सोबत पुन्हा जाणे नाही नाही नाही. नाही, पोरशे प्रकरणातले आमदार कुठे आहेत. मी म्हटलं ना की सगळ्याकडे एकमेकांना जोडलेल्या आहेत. या सगळ्या कड्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे ना एकदा. कारण हे सगळेच लोक एकमेकांशी इतके जुळलेले आहेत, इतक्या बेमालूमपणे एकमेकां मिसळलेले आहेत की यावर काय ते एकदाचा सोक्षमोक्ष पुणे पोलिसांनी लावावा आणि म्हणूनच आम्ही पुणे पोलिसांना हे साकडं घालतोय. मी यावर पंकजा मुंडे यांच्याशी बोलले आणि त्यांनी स्पष्ट भूमिका केली की हे करणारे लोक अजिबात त्यांचे नव्हते. त्यांनी त्याचे फुटेजही मागवले, त्यातला एकही माणूस पंकजा मुंडेंचा नव्हता. इवन मी धनंजयजींना सुद्धा बोलले आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की ही माणसं आमची नाहीत. हे कुणीतरी असा छिचोरपणा करणारे लोक असतात जे सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी अशा गोष्टी करतात. परंतु मला वाटतं पुण्यातले ते दोनही नेते आणि मी स्वतः आम्ही अत्यंत समंजस माणसं आहोत. त्यामुळे असे कुणी जर समाजकंटक जाणीवपूर्वक जर सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यावर आम्ही काही फार कुणाला हवा देणार नाही आणि अशा चिथावणीलाही शिवसैनिक बळी पडणार नाहीत. अरे आवाज कुणाचा, ही ताकद कुणाची. अरे बोल रे बोल, रे बोल रे बोल. इस ड्रग्स सरकार पर, इस ड्रग्स सरकार पर, शंभूराज देसाई पर, शंभूराज देसाई पर राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. चरण सिंह राजपूत से निलंबन, चरण सिंह राजपूत से निलंबन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.